येणाऱ्या 48 ते 72 तासामध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले इराण विरुद्ध इस्रायल या युद्धामध्ये वाढतच जाणार आहेत। एका बाजूला इस्रायल आणि अमेरिका इराणमध्ये आत घुसून हल्ले करतील आणि त्या अनुषंगानं IRGCच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला उद्ध्वस्त करणं, मिसाईल लॉन्चिंग सेंटर उद्ध्वस्त करणे ही त्यांची रणनीती असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला IRGC आखाती देशांविरुद्ध त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये नाकेबंदी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि काही सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर ज्यामध्ये दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचबरोबर रियाद, दोहा या इंटरनॅशनल एअरपोर्टला सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी वाढतच जातील। आता आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा झाल्यानंतर पुढची रणनीती आणि एक प्रकारचा सक्सेशन प्लॅन हा ॲक्शनमध्ये येणार आहे आणि त्या अनुषंगानं आता अंतरिम अशा प्रकारची परिषद ही येणाऱ्या काही काळासाठी इराणची एकूणच व्यवस्था त्या ठिकाणी सांभाळणार आहे। इराणचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष, इराणचे चीफ जस्टिस आणि त्याचबरोबर आयातुल्ला आरिफी हे तीन महत्त्वाचे व्यक्ती जे आहेत आता अंतरिम परिषदेच्या माध्यमातून इराणचा कारभार त्या ठिकाणी चालवतील। दुसऱ्या बाजूला 88 धर्मगुरूंचा समूह असणारा पॅनल ऑफ एक्सपर्ट हा खऱ्या अर्थानं आयातुल्ला अली खामेनीचा वारसदार कोण होणार याचा निर्णय त्या ठिकाणी घेतील। आज घडीला वेगवेगळ्या प्रकारची नावं समोर आहेत, त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मोज्तबा खामेनी जो आयातुल्ला अली खामेनीचा मुलगा आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचे त्यांचे सहकारी अली लारिजानी यांचं सुद्धा नाव यामध्ये पुढे त्या ठिकाणी येतंय। अजून त्याविषयीचा फायनल निर्णय त्या ठिकाणी झाला नाही आणि त्याविषयीची घोषणा सुद्धा झाली नाही, पण तो खऱ्या अर्थानं एक प्रकारे सक्सेसर आयातुल्ला अली खामेनीचा म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू शकतो। दुसऱ्या बाजूला जर अशी प्रकारची धर्मादृष्टीत राजसत्ता गेली तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा रेजा पहलवी हा इराणमध्ये परतू शकतो आणि राजेशाही पद्धतीच्या अनुषंगानं हा क्राऊन प्रिन्स त्या ठिकाणी सत्ताधीश बनू शकतो। जर हा संघर्ष असाच वाढला आणि तिथल्या अंतर्गत असंतोषाला हवा देण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिका यशस्वी झाले तर या लोकांमधूनच ही राजसत्ता त्या ठिकाणी हटवली जाऊ शकते आणि डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट हे इराणमध्ये येऊ शकतं। म्हणजेच राजेशाही पद्धत किंवा लोकशाही पद्धतीनं निवडून आलेला नेता किंवा अशाच प्रकारे धर्माधिष्ठित राजसत्तेचा पुढचा सक्सेसर हा इराणमध्ये पुढचा सत्ताधीश त्या ठिकाणी बनू शकतो। मुळातच अत्यंत स्फोटक अशी परिस्थिती पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेली आहे। हा फक्त दोन देशांमधला संघर्ष न राहता एक प्रकारे रिजनल एस्केलेशन म्हणजेच क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि जर इराणनं अशा प्रकारे आखाती देशांवर अशा प्रकारे हल्ले केले तर मग UAE सारखं राष्ट्र, सौदी अरेबिया, कतर आणि इतर सुद्धा अरब राष्ट्र ही न्यूट्रल तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याच्या ऐवजी इराण विरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि अमेरिकेला एक प्रकारे साथ देऊ शकतात। इराण या सगळ्याच माध्यमातून वाळीत टाकला जाऊ शकतो। दुसऱ्या बाजूला हे युद्ध चिघळलं तर जागतिक स्तरावर जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील आणि ऑलरेडी त्याची इंडिकेशन आपल्याला मिळत आहेत की जागतिक स्तरावर सोन्याचा भाव जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे। त्याचबरोबर एक प्रकारे आर्थिक स्तरावर जर आपण जागतिक स्तरावर पाहिलं तर कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भरमसाठ प्रमाणे वाढू शकतात आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका भारत, चीन, जपान, साऊथ कोरिया या देशांना बसू शकतो। म्हणूनच अर्थव्यवस्थेचा आणि भूराजकीय परिस्थितीचा विचार करता चायना, जपान, साऊथ कोरिया, इंडिया आणि अरब राष्ट्रांनी कुठेतरी इराण त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिका यांच्याशी चर्चा करून अप्रत्यक्षपणे दबाव तंत्र वापरून हा संघर्ष लवकरात लवकर निवळेल यासाठी प्रयत्नरत राहणं आवश्यक आहे। युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची परिषद झाली आणि शब्दांच्या मार्फत एक प्रकारे निषेध करण्याशिवाय युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल काहीही करू शकलं नाही। खऱ्या अर्थानं यातून जर मार्ग काढायचा असेल तर माझ्या मते भारत, चायना, जपान, साऊथ कोरिया आणि सर्वात महत्त्वाचं अरब राष्ट्रांची येणाऱ्या काळामध्ये भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।